मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण टी सी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरील 30 महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. भाग 2. भाग 1 सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच येत्या परीक्षेसाठी फायदा होणार आहे. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली आहे आणि ती किती किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही समोर ठेवा आणि लांबी पूर्व पश्चिम लांबी लक्षात घ्या. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 800 किलोमीटर आहे. तसेच आपल्याला दक्षिण उत्तर रुंदी विचारली तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुम्हाला आले पाहिजे. तर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी सुमारे किती किलोमीटर आहे? 700 किमी आहे. दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? 700 किमी आहे. 700 किमी आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 720 किलोमीटर. महाराष्ट्राला पश्चिम अरबी समुद्राचा 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे, ज्याला कोकण किनारा असे म्हणतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रा क्रमांक लागतो. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान पहिला, मध्य प्रदेश दुसऱ्या आणि महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे हा प्रश्न विचारला तर तरी तुम्हाला उत्तर आले पाहिजे. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौ किमी आहे. किती क्षेत्रफळ महाराष्ट्राचे? 3,07,713 चौ किमी आहे. एवढे महाराष्ट्राचे किती आहे? क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसूबाई आहे. कळसूबाई हे अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वतरांगेतील तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे? बघा, कळसूबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर 1646 मीटर आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा
रुद्रगंगा म्हटली जाते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असल्याने तिला दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा सुद्धा म्हणतात. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तो गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. पर्याय क्रमांक सी बरोबर उत्तर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी या पर्वतावर होतो. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आपल्याला विचारला आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान आहे. सर्वात लहान कोणता जिल्हा आहे? सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर आहे. मुंबई शहर आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि ते कोणते? कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर नागपूर. नागपूरच्या संत्रीची चव जगप्रसिद्ध असल्यामुळे नागपूरला संत्र्यांची नगरी किंवा ऑरेंज सिटी असे म्हटले जाते. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? बघा, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या पर्वतरांगेत होतो? तर सातपुडा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेत होतो. 700 किमी पूर्व पश्चिम पसरलेला सातपुडा पर्वतरांगेत होतो. 700 किमी पूर्व पश्चिम पसरलेला सातपुडा. तापी नदी ही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलतानी येथे सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावलेली नदी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग, विशेषतः मध्य भाग हा महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख पर्जन्यछायेचा प्रदेश मानला जातो, जिथे पाऊस खूप कमी पडतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोठे आहे? कोयना. सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पांना
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कारण हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. बघा 2 प्रश्न होता. मोठे जलविद्युत प्रकल्प. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? बघा कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंचगंगा. भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि सरस्वती या 5 नद्या मिळून बनलेली पंचगंगा ही कोल्हापूरची जीवनदायिनी मानली जाते. पंचगंगामध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो लक्षात घ्या. भोगावती, दुसरी कुंभी, कासारी, तुळशी आणि सरस्वती. बघा या 5 नद्या मिळून पंचगंगा नदी तयार होते आणि ही पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला रेगूर मृदा म्हणतात? तर काळी कापसाची मृदा. कोणती? काळी कापसाची मृदा. दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाच्या विदर्णातून तयार झालेल्या काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात आणि ही मृदा कापसाच्या पिकासाठी सर्वात उत्तम असते. अजिंठा आणि वेरूळच्या जागतिक प्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा आणि वेरूळच्या जागतिक प्रसिद्ध लेण्या या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. ऐतिहासिक वास्तू आणि लेण्यामुळे छत्रपती संभाजीनगर या शहराला महाराष्ट्राची अधिकृत पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले गेले आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यात. बुलढाणा या जिल्ह्यात आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एक विशिष्ट प्रकारचे एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर गोंदिया जिल्ह्याला. पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तलाव व जलाशय असल्याने त्यांना तलावांचे जिल्हे असे म्हणतात. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यात आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण. आणि कोणत्या टेकडीवर आहे? तर गवळीगड टेकड्या या भागात
ही तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या प्रांतात म्हणजेच पर्वतरांगेत आहे? सातपुडा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील सातपुडा या पर्वतरांगेत आहे. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? भीमाशंकर या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी प्रमुख ज्योतिर्लिंग देखील आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र लाभलेला आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र लाभलेला आहे. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या पर्वतरांगेला पश्चिम घाट म्हणतात आणि याच घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतात. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली हा सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो. महाराष्ट्रात गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? महाराष्ट्रात गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापड उद्योग केंद्र कोणते आहे? इचलकरंजी आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापड उद्योग केंद्र हे इचलकरंजी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या हातमाग आणि यंत्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती? सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवर पसरलेली असून ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना वेगळी करते. बघा, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरील महत्त्वपूर्ण 30 प्रश्नांचा अभ्यास केला. भाग 2 मध्ये भाग 1 सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. भाग 1 आणि भाग 2 दोन्ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.